हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. आज बऱ्याच दिवसांनी घरामध्ये अप्पे करायचा प्लॅन झाला आहे. जनरली आम्ही डाळ आणि तांदूळ भिजू घालून मग त्याचे अप्पे बनवतो. पण आज प्लॅन अचानक झाल्यामुळे म्हटलं की चला रव्याचे अप्पे करून पाहू. त्यामुळे मी येथे 2 वाटी रवा घेतला आणि त्यामध्ये 1 वाटी दही टाकलं. दही मलईचं होतं, फार आंबट नव्हतं, त्यामुळे मी 1 वाटी घेतलं. घरचं दही असतं तर ते आंबट असतं आणि आपण मग ते अर्धी वाटीच घेतलं असतं. तर इथे व्हेजिटेबल्स मी बेसिक जेवढ्या घरामध्ये होत्या तेवढ्याच टाकल्या, म्हणजे कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची होती माझ्याकडे फक्त. कोथिंबीर वगैरे आपलं बेसिक व्हेजिटेबल्स टाकले आणि बॅटर तयार केलं. रवा आणि दही मी सुरुवातीलाच मिक्स करून घेतलं, म्हणजे व्हेजिटेबल्स कट होईपर्यंत आपला रवा व्यवस्थित दह्यामध्ये भिजतो. आणि मग व्हेजिटेबल्स कट करून लगेचच मी त्याच्यामध्ये मिक्स करून टाकलं. आता इथे मी इनो वगैरे काही टाकलेलं नाही आहे आणि मिरची पण आत्ता लगेच टाकली नाही आहे, कारण की फर्स्ट बॅच जी आहे ना ती मी विदाऊट इनो ठेवणार आहे आणि विदाऊट तिखट मला करायची आहे, कारण की आदूला खायचं आहे, तो अजून छोटा आहे. तर तो आम्ही जे खातो ते सगळं खातो, फक्त त्याला अजून तिखट नाही चालत, त्यामुळे मी तिखट स्किप करून त्याला सर्व काही देते. मग या बॅटरमध्ये पण मी आता सध्या मिरची आणि इनो नाही टाकले आणि ही फर्स्ट बॅच कुक होईपर्यंत मी चटणी बनवली. चटणी बनवण्यासाठी माझ्याकडं ओला नारळ होता घरामध्ये, म्हणून मी तो घेतला आहे. ओला नारळ मी जेव्हा जेव्हा वापरते त्यावेळेस मी लसूण नाही वापरत, मला ते कॉम्बिनेशन जास्त आवडत नाही. तर इथे मी फक्त खोबरं कट करून घेतलं आहे ते, आणि मिक्सरमध्ये त्याच्यासोबत मी फक्त कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकली आहे आणि चवीसाठी थोडंसं मीठ, साखर घातली आहे आणि अगदी थोडंसं दही टाकले, कारण दही आता अप्प्यांमध्ये पण आहे तर म्हटलं नको खूप आंबट व्हायला, म्हणून मग मी याच्यामध्ये दही अगदी थोडंसं टाकले नॉमिनल. आणि बस ही एकदम बेसिक चटणी अशी मी मिक्सरमधून वाटून घेतली आहे, त्याला फोडणी वगैरे काही केलेलं नाही आहे. आणि आता हे अप्पे पण व्यवस्थित तोपर्यंत कुक झाले, तर पलटी करून घ्यायचे आणि 2 मिनटामध्ये आपले अप्पे रेडी होणार आहेत आता. तर मस्त सोपी हेल्दी रेसिपी आहे. अचानक आता मागितल्यामुळे शाळेतून आल्यावर प्राज्ञूला भूक लागली होती, तर त्याने अचानक डिमांड केली, त्यामुळे मग हा सोपा आणि इन्स्टंट पर्याय छान वाटतो आहे मला. रव्याचे अप्पे मी कधी याआधी खरं तर बनवलेच नव्हते. आम्ही डाळ तांदूळ वाटून जे करतो ते अप्पे आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडतात, पण त्याला अर्थात पूर्वतयारी लागते. अचानक जर प्लॅन झाला तर हा एकदम मस्त मेनू आहे, सगळेच करतात, त्यामुळे छान सोपा मेनू. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अदूला अप्पे आवडलेत आणि मस्त तो हाताने तोडून तोडून खातो. थोडासा राडा करतो बरं का, पण खातो त्याच्या हाताने, आणि तिखट नसल्यामुळे काही टेन्शन नाही, त्याला पण अगदी छान वाटतं ते नवीन नवीन पदार्थ खायला. तर थँक्यू फॉर वॉचिंग.